नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर आज आहे ना, मी चालले होते आवरून म्हणजे एका चुलतीला बघण्यासाठी. तर बरेच दिवस झाले मला जायचं होतं, तर मग आम्ही तिथं आलो होतो. मी काय तिथं शेअर केलेलं नाही आहे, कारण मलाच नाही बरोबर वाटलं असं शेअर करणं. नंतर तिथल्या दुसऱ्या चुलत्यांना पण भेटलो. तर त्यांचं ना भुईमुग काढायचं चाललं होतं, तर तिथं चुलत बहिणी पण आलेल्या होत्या. तर हर्षीचं बघा शेंगा तोडायचं चालू होतं आणि मजा केली त्यांनी. नंतर ट्रॅक्टर होता त्यांचं, तर ट्रॅक्टरमध्ये पण त्याला बसायचं होतं. तर बरेच वेळ तिथं गप्पा मारल्या. त्यानंतर दुसऱ्या चुलतीला पण भेटलो. गेल्यानंतर आहे ना, सगळ्यांचीच गाठीभेटी घेतल्या, कारण खूप दिवसातून जाणं होतं. आल्यानंतर असंच कशाच तरी निमित्ताने शेंगा तोडल्या. ये ना, त्यांना काय नाही, त्या त्यांच्या ह्याच्यात असू द्या. हा तोड रे हर्ष. अरे वा, कोणी टाकलं रे? माऊनी टाकलं काय त्या? माऊनी टाकलं रे. लय गुड बॉय झाला बाबा हर्ष. शेंगा तोडायला लागला. आवडते का तुला? हा हर्षू, खायला आवडते का शेंगा? आवडते. जायचं म्हणतो सारखं उद्या असतं उसात जाऊन येते किती येते हो असं करतो. बरं आहे ना, सारखं विचारतो उसात येऊ काय सगळं ह्याला मुठ्याला 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 मुठ मम्मी माझी असं करायचं. असं करतं असं कामाचं. काय झालंय? खेळण्याचं सारखं तसलंच आहे, जिथं जाईल तिथं खेळणे. हे जे समोर दिसतंय चिमणीसारखं, तर ते खव्याचं आहे. त्याच्यामध्ये दूध टाकल्यानंतर आहे ना, खावा तयार होतो. मी पहिल्यांदाच बघितलं होतं, म्हणून तुमच्यावर पण शेअर करते. त्यानंतर घरी आलो आणि दुपारी येणार मोटर चालू झाली होती उसाला पाणी, त्यामुळे पाय ठेवून बसले होते. ईश्वरच्या कडेलाच खेळत होते. त्याला आता कुरमुडी करमुडी काय लागलेलं ती बरं होतं काहीतरी लगेच त्या बाबाला दुःख झालेलं. फरशीक लागली होती आणि मी म्हणलं कुरमुडीचा पाला मी आणून दिला आणि पिळला. काय ताकद आहे कुरमुडी. कसलं दुकान आहे, दुसऱ्या दिवशी तर काम करायला लागला. इतकी फटफट मला लईच ताकद आहे. तुम्ही मला औषध सांगितलं त्याला बी लावू आपण हर्षीला. ते आणि दुसऱ्या दिवशी ती एका दिवस त्याने पिळली, परत पिळली ना, बरंच झालं. येतंय दुःख. ह्याच्या बी त्या उंबऱ्यावर लागलेलं बिन ती बी त्याला दोन्हीला बी लावा. हा कळमरत असेल त्याने लगेच थोडी आग उठते. दादा चुनचुन उठणारच की औषधासारखं. पण लगेच राहतं इथं काटा मुडो काही होतीच म्हणजे कुठलं इथं फरशी बसत होती मग कुठं? हा कुरमुडी चिरली तर बरं झालं. हा होय, ती लावल्यावर निघत असेल. हा निघली असेल, बाहेर आली असेल त्याने. हा चांगलं औषधी आहे मग गुणक. हा खारशूला लाव. आता कोणाला देऊ ते औषध आणले का आजीने? खाल्ल्यावर बी औषधीच आहे की मग चांगलं. चांगलं जातं हे पीठ हे सुद्धा होत नाही. औषध आहे ही लाव, मग लगेच आणू कपाटावरचा आपण. बघू किती लागलंय तुला. बघू कुठं लागलो माझ्या टेंगुळ आजीला वरी कर की दिसत नाही बाळा. थोडं तिथं बी आणि हिथं वरी थांबा. अगं हिथं हा खाली थोडं पलीकड साईडला खाली तिथं राहतो लगेच दुखायचं मला. डोळ्यावर येईल बघू इकडं बघू. चांगलं थांबा पुष्प होईल. ते वर दुखाचं नको पुसू. दुखालाच राहू दिला. थांब इथलं पुसू दे, डोळ्यात जाईल. डोळ्याचं लय रस असतो. पाणी प्यायचं का? चांगलं तर चोळलं नको हे करू पिल्या. लावायची चिकटपट्टी होय हो, ती बाहेरची चिकटपट्टी आणा की. चिकटपट्टी आणून चिपकवते छाला.
चल पिल्या. नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि चुलत भावाला मुलगी झाली तर तिकडं पण आम्ही बघायला गेलो होतो संध्याकाळच्याच टायमाला. तर इशू म्हटली की माझ्या मांडीमध्ये तिला दिलं होतं आणि ही आहे माझी मोठी चुलती भाभी. तर तीच बाळ बघायला आम्ही गेलो होतो. सगळ्यांशी भेटणं वगैरे पण झालं आणि नंतर आम्ही आणलेलं तिला ड्रेस, त्यानंतर पैंजण वगैरे घालून बघितलं वहिनींनी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका.